एकदा टेनिस मॅच पाहिल्यानंतर रिचर्ड यांना वाटलं की आपल्या मुलीनं सुद्धा हा खेळ खेळायला हवा आणि तिथून सेरेना आणि विनसच्या टेनिसच्या प्रवासाला सुरुवात झाली. टेनिसमध्ये सिंगल्स म्हणजे एकेरीत खेळताना यातलं एखादंही ग्रँड स्लॅम जिंकलं तरी ती खेळाडूसाठी मोठी कामगिरी मानली जाते. पण सेरेनाच्या नावावरती तब्बल 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदं जमा आहेत. एकेकाळी लहानशा कोर्टवर अगदी साध्या रॅकेट्स हातात घेऊन या बहिणी खेळायच्या आणि पुढे त्यांनी अख्खं जग जिंकलं. टेनिस हा खेळ बराच काळ एलिट मानला जायचा, म्हणजे एक ठराविक वर्ग, ठराविक लोक या खेळामध्ये असायचे. पण सेरेना आणि विनस यांनी त्या सगळ्या चौकटी मोडून काढल्या. किंग रिचर्ड या चित्रपटात त्याचं प्रतिबिंब दिसतं. दोघींच्या फिटनेस विषयी तर एक किस्सा सांगायलाच हवा. सेरेनानं सराव सामन्यामध्ये एकदा अमेरिकेचा माजी टेनिस प्लेयर अँडी रॉडिकला सुद्धा हरवलं होतं. नमस्कार, मी जान्हवी मुळे. पॅनोरमा 25च्या या भागात आपलं स्वागत आहे. क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावरती नाव कमावलेल्या विल्यम्स भगिनींविषयी आज आपण बोलणार आहोत. वयाच्या 45व्या वर्षी साधारणपणे लोक काय करतात? बहुतेकांच्या तब्येतीच्या तक्रारींना याच काळात सुरुवात झालेली असते. डायबिटीज, BP अशा गोष्टींचा त्रास होत असतो. पण व्हीनस विल्यम्स या अमेरिकन टेनिसपटूनं याच वयामध्ये पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. जुलै 2025मध्ये व्हीनसनं पुनरागमन केलं आणि पेटन स्टर्न्स नावाच्या खेळाडूला हरवलं. पेटनचं वय होतं 24 वर्ष. म्हणजे व्हीनसनं खेळायला सुरुवात केली तेव्हा पेटनचा जन्मसुद्धा झाला नव्हता. व्हीनसची महानता दाखवून देण्यासाठी खरं तर हा एकच क्षण पुरेसा ठरावा. पण अर्थातच व्हीनस आणि तिची बहीण असलेली महानतम टेनिसपटू सेरेना यांची कहाणी अशी काही क्षणांमध्ये सांगता येणारी नाहीये. या दोन्ही बहिणींचा टेनिस कोर्टवरचा वावर हा एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हता. मेहनत, संघर्ष, अनेक प्रस्थापित गोष्टींना धुडकावत या दोघींनी वाटचाल केली. जगाला आपली दखल घ्यायला लावली. एक प्रकारे या दोघींनीही टेनिसचं जग आणि महिला खेळाडूंचं जग हे साफ बदलून टाकलं. कुणी खेळावं, कसं खेळावं आणि किती खेळावं याचे सगळे आडाखे त्या दोघींनी मोडले. आणि महिला खेळाडूंचंच कशाला, खरं तर महिलांचंच जग दोघींनी बदललं असं सुद्धा म्हणता येईल. मी एक अगदी खरं सांगू, अगदी सुरुवातीला मला व्हीनस आणि सेरेनाचा खेळ फारसा आवडायचा नाही. कारण मी स्टेफी ग्राफ आणि जस्टिन हेना किंवा किम क्लाइस्टर्स यांची फॅन होते. मला त्यांचा शांत, कलात्मक असा खेळ आवडायचा आणि व्हीनस आणि सेरेना तुलनेनं अगदी आक्रमक वाटायच्या. पण जसजसा काळ पुढे सरकला, दोघींची कहाणी उमजत गेली, तसतसं मला त्यांच्यामधली आक्रमकता आवडू लागली. एक स्त्री काय करू शकते याचे आडाखे या दोघींनीही मोडकळीला आणलेत. वर्णद्वेषालाही तोंड दिलंय आणि आपल्या हक्कांसाठी कसं लढायचं असतं हेही दाखवून दिलंय. पण या सगळ्याच्या पलीकडे या दोघी जणी माझ्या पिढीच्या महिलांसाठी एक आवाज बनल्या. बहिणी, मैत्रिणी आणि प्रतिस्पर्धी म्हणून व्हीनस आणि सेरेना एकमेकींना साथ देत आल्यात. आणि अशी साथ का महत्त्वाची असते, विशेषतः महिलांसाठी, हे सुद्धा दाखवत आलेत. आज त्याच दोघींची जगावेगळी कहाणी सांगतेय. दर्दी क्रीडाप्रेमींना यातल्या काही गोष्टी माहिती सुद्धा असतील. तर 20व्या शतकाच्या अखेरीला आणि 21व्या शतकाच्या सुरुवातीला अशा बदलाच्या काळामध्ये या दोघी त्या बदलाच्या फ्लॅग बेरर ठरलेत. दोघींमधली मोठी बहीण व्हीनसचा जन्म हा 17 जून 1980 रोजीचा आहे. तर साधारण वर्षभरानंतर सेरेनाचा जन्म झाला 26 सप्टेंबर 1981 रोजी. त्यांचे वडील रिचर्ड विल्यम्स आणि आई ओर्सिन प्राइस अगदी सामान्य परिस्थितीतून वर आलेले आहेत. व्हीनस आणि सेरेना आणि त्यांच्या 3 सावत्र बहिणींसह हा सगळा परिवार कॅलिफोर्निया राज्यामध्ये कॉम्प्टन नावाच्या शहरामध्ये राहायचं. अमेरिकेमध्ये ब्लॅक किंवा कृष्णवर्णीय व्यक्तींच्या वाट्याला जे जे येतं ते सगळं या परिवारानं अनुभवलं होतं. असं सांगतात की एकदा टेनिस मॅच पाहिल्यानंतर रिचर्ड यांना वाटलं की आपल्या मुलीनं सुद्धा हा खेळ खेळायला हवा आणि तिथून सेरेना आणि व्हीनसच्या टेनिसच्या प्रवासाला सुरुवात झाली. फारच थोडे कृष्णवर्णीय खेळाडू त्यावेळेला टेनिस खेळायचे. आर्थर ॲश किंवा अल्थिया गिब्सन यांचा अपवाद वगळला तर यशस्वी आफ्रिकन अमेरिकन टेनिसपटूंची यादी ही मोठी नव्हती. आणि अशा काळामध्ये रिचर्ड यांनी आपल्या मुलींना टेनिस शिकवणं ही धाडसाची गोष्ट ठरली.
त्याने आधी व्हीनसला शिकवायला सुरुवात केली, पण तिला पाहून पाहून सेरेना सुद्धा खेळू लागली. कल्पना करा, एकेकाळी लहानशा कोर्टवर अगदी साध्या रॅकेट्स हातात घेऊन या बहिणी खेळायच्या आणि पुढे त्यांनी अख्खं जग जिंकलं. म्हणजे एखाद्या गल्लीमधल्या क्रिकेटरनं वर्ल्ड कप जिंकल्यासारखंच हे झालं. तर वडिलांचा हट्ट, बहिणींची जिद्द आणि आईची साथ एकत्र आली तर काय होऊ शकतं, हे या कुटुंबानं जगाला दाखवून दिलं. एरवी अमेरिका म्हटलं की तिथे टेनिसच्या सगळ्या सोयी सुविधा आहेत असं अगदी गृहीत धरलं जातं. पण कॉम्प्टनमधलं वातावरण खेळासाठी फारसं पूरक नव्हतं आणि म्हणून हे अख्खं कुटुंब पुढे फ्लोरिडा राज्यामध्ये राहायला गेलं. कारण तिथे कोच रिकी माची यांनी त्यांना मोफत कोचिंग द्यायची तयारी दाखवली होती. आज विल्यम्स सिस्टर्सपैकी सेरेनाच्या नावावरती जास्त विजेतेपदं जमा आहेत. पण दोघींनी खेळायला सुरुवात केली होती ना, त्यावेळेला व्हीनस पुढे होती. छोट्या मोठ्या स्पर्धा खेळत दोघींची वाटचाल सुरू होती. व्हीनसची प्रोफेशनल टेनिसमधली कारकीर्द 14व्या वर्षीच सुरू झाली आणि पहिल्या सामन्यातच तिनं लक्ष वेधून घेतलं, कारण तिनं आरांता सांचेज विकारियो सारख्या खेळाडूला अगदी कडवी टक्कर दिली होती. मग 1997 साली व्हीनसनं US ओपनच्या फायनलमध्ये धडक मारली, तेव्हा अख्ख्या जगानं तिची दखल घेतली. साहजिकच सुरुवातीला सेरेनाला फक्त व्हीनसची बहीण म्हणूनच ओळखलं जायचं. पण 1999 साली सेरेनानं US ओपन जिंकलं आणि आपलं नाणं खणखणीत असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर जवळपास 2 दशकं या दोघींनी टेनिस कोर्टवरती अक्षरशः राज्य केलं. कसं हे सांगायचं तर थोडी आकडेवारी जाणून घ्यायला हवी. टेनिसच्या विश्वामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन आणि US ओपन या 4 मानाच्या स्पर्धा मानल्या जातात आणि वर्षभरात याच क्रमानं त्या स्पर्धा खेळवल्या जातात. त्यात विम्बल्डन ही सर्वात जुनी आणि सर्वात प्रतिष्ठेची आहे. ही स्पर्धा ग्रास कोर्टवरती म्हणजे हिरवळीवर खेळवली जाते. फ्रेंच ओपन क्ले कोर्टवरती भरतं आणि इतर 2 स्पर्धा या हार्ड कोर्टवरती रंगतात. टेनिसमध्ये सिंगल्स म्हणजे एकेरीत खेळताना यातलं एखादंही ग्रँड स्लॅम जिंकलं तरी ती खेळाडूसाठी मोठी कामगिरी मानली जाते. पण सेरेनाच्या नावावरती तब्बल 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदं जमा आहेत सिंगल्समध्ये. आणि आजवर मार्गारेट कोर्टचा अपवाद वगळला तर कुठल्याही महिला टेनिसपटूनं बजावलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अलीकडेच नोवाक जोकोविचनं 24वं ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलं. नाहीतर ओपन टेनिस सुरू झाल्यापासून केवळ सेरेनालाच हा 23 विजेतेपदांचा आकडा गाठता आला होता. सेरेनाच्या या 23 ग्रँड स्लॅम विजेतेपदांमध्ये 7 विम्बल्डन, 7 ऑस्ट्रेलियन ओपन, 6 US ओपन आणि 3 फ्रेंच ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. आणि त्याशिवाय सेरेनानं 5 वेळा महिला टेनिसची वर्षअखेरची स्पर्धा म्हणजे WTA टूर फायनल्स सुद्धा जिंकली आहे. इतकंच नाही तर आपल्या कारकिर्दीमध्ये ती 319 आठवडे जागतिक रँकिंगमध्ये अव्वल स्थानी होती आणि अशी कामगिरी केवळ 3 टेनिस प्लेयर्सना जमलेली आहे. दुसरीकडे व्हीनसनं 5 विम्बल्डन आणि 2 US ओपन विजेतेपदं अशी 7 ग्रँड स्लॅम विजेतेपदं मिळवली आहेत. आणि ऑलिम्पिक म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, खडतर आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये मात्र व्हीनसनं 4 ऑलिम्पिक सुवर्णपदकं जिंकली. त्याशिवाय 1 रौप्य पदक सुद्धा जिंकलंय. सेरेनाच्या नावावरती ऑलिम्पिकमध्ये 4 सुवर्णपदक आहेत. विक्रमांची ही अशी मोठी लिस्ट आहे की जी फक्त वाचण्यामध्येच आपलं अख्खं पॉडकास्ट संपून जाईल. मगाशी सांगितलं तसं सेरेना आणि व्हीनस कधी एकमेकींविरुद्ध तर कधी एकमेकींच्या साथीनं टेनिस कोर्टवरती खेळल्या आहेत. महिला दुहेरीमध्ये खेळताना दोघींनी मिळून 14 ग्रँड स्लॅम विजेतेपदं मिळवलेली आहेत. आपल्याकडे क्रिकेटमध्ये सचिन, सेहवाग किंवा रोहित, विराट अशा जोड्यांविषयी बोलताना सांगितलं जातं, तसंच या दोघींच्या बाबतीत घडलंय. म्हणजे एकटी सुद्धा पुरेशी आहे, पण दोघी एकत्र आल्या तर आणखी धमाल येते. बहिणी असल्या आणि एकत्र खेळल्या असल्या तरी दोघींच्या खेळाच्या शैलीमध्ये बराच फरक असायचा. दोघी उंचपुऱ्या, पण व्हीनस ही शिडशिडीत बांध्याची आहे तर सेरेना काहीशी सुदृढ. सेरेनाच्या खेळामध्ये ताकद, कोर्टवरचा सर्वदूर वावर, आत्मविश्वास, नाट्यमयता असायची, तर व्हीनस तुलनेनं शांत. तिची सर्व्हिस तर प्रतिस्पर्ध्यासाठी डोकेदुखी ठरेल अशी. ग्रँड स्लॅम आणि ऑलिम्पिकमध्ये पंच म्हणून काम करणाऱ्या नितीन कन्नमवार यांनी मागे एकदा एका मुलाखतीत सांगितलं होतं की सेरेना विल्यम्सची सर्व्हिस आणि रिटर्न्स म्हणजे तिचे परतीचे फटके सुद्धा इतके वेगवान असतात की आपली पापणी लवते न लवते तोच त्यांनी फटकावलेला चेंडू एका बाजूनं दुसऱ्या बाजूला केव्हा निघून जातो हे अनेकदा कळतच नाही. दोघींच्या फिटनेसविषयी तर एक किस्सा सांगायलाच हवा.
सेरेनानं सराव सामन्यामध्ये एकदा अमेरिकेचा माजी टेनिस प्लेयर अँडी रॉडिकला सुद्धा हरवलं होतं आणि खुद्द रॉडिकनं अगदी लटक्या रागानं का होईना पण ही बाब त्यावेळेला मान्य केली होती. टेनिसचा कदाचित असा कुठलाच फटका नसेल जो या दोघींनी कधी खेळला नसेल. हार्ड कोर्ट, क्ले कोर्ट, ग्रास कोर्ट अशा तिन्ही प्रकारच्या कोर्टवरती त्या अगदी सराईतपणे खेळताना दिसायच्या. पण खेळापलीकडेही दोघींचा प्रभाव मोठा आहे. टेनिससारख्या खेळाला लोकप्रियता टिकवून ठेवण्यासाठी आयकॉन्सची गरज असते. सेरेना आणि व्हीनसनं 2 दशकांहून अधिक काळ ती जबाबदारी पार पाडली आहे. म्हणूनच सप्टेंबर 2022मध्ये सेरेनानं खेळणं थांबवल्यावरती महिला टेनिसमध्ये जणू एखादी पोकळी निर्माण झाली आहे. कारण सध्याच्या महिला टेनिसपटूंमध्ये सेरेनासारखं ऑल कोर्ट सातत्य नाहीये. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलेली एखादी पुढच्या ग्रँड स्लॅममध्ये, फ्रेंच ओपनमध्ये पहिल्या फेरीतच बाद होताना दिसते. असं चित्र अनेकदा या गेल्या काही वर्षांमध्ये दिसलेलं आहे. इगा स्वियातेक किंवा सबालेंकासारख्या खेळाडू आता टेनिसची धुरा सांभाळतायत, पण तरीही अनेकांना सेरेनाची उणीव जाणवते. कारण विल्यम्स भगिनी या टेनिसच्या खऱ्या ब्रँड अँबॅसेडर्स बनल्या होत्या. आज टेनिस हा खेळच एका निर्णायक वळणावरती आहे. लोकप्रिय असला तरी काहीसा खर्चिक असल्यानं अनेकांना तो परवडत नाहीये. लोक त्याकडे पाठ फिरवू लागलेत. अमेरिकेत तर पिकल बॉलनं टेनिसची जागा घ्यायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये महिलांच्या सामन्यांना होणारी प्रेक्षकांची गर्दी कमी झाल्याचं निरीक्षण सुद्धा काही तज्ज्ञांनी नोंदवलंय. अलीकडे फ्रेंच ओपनमध्ये संध्याकाळच्या लढतींचं नियोजन करताना फक्त पुरुषांच्या सामन्यांचं आयोजन केलं गेलं होतं आणि त्याविषयी स्पर्धेची डिरेक्टर आणि माजी टेनिस स्टार अमेली मोरेस्मोनं माहिती दिली की महिलांच्या टेनिस सामन्यांना पूर्वीसारखी गर्दी होत नाहीये आणि म्हणून प्राईम टाईम स्लॉट हा बहुतांशी पुरुषांच्या सामन्यांना द्यावा लागतोय. अर्थात हा ट्रान्झिशनचा काळ आहे आणि परिस्थिती बदलू शकते, पण ती बदलण्यासाठी सेरेनाची पोकळी भरून निघण्यासाठी वेळ लागेल हे नक्की आहे. दोघी खेळाशिवाय फॅशन, व्यवसाय आणि समाजकार्यामध्ये सुद्धा सक्रिय राहतात. टेनिस हा खेळ बराच काळ एलिट मानला जायचा, म्हणजे एक ठराविक वर्ग, ठराविक लोक या खेळामध्ये असायचे. पण सेरेना आणि व्हीनस यांनी त्या सगळ्या चौकटी मोडून काढल्या. किंग रिचर्ड या चित्रपटात त्याचं प्रतिबिंब दिसतं. आफ्रिकन अमेरिकन असूनही सेरेना आणि व्हीनसनं दाखवून दिलं की टेनिस हा खेळ सगळ्यांसाठी आहे. रंग, वंश, लिंग या पलीकडे जाऊन कुणीही हा खेळ खेळू शकतं. सेरेनानं कोर्टवरती आपल्या ताकदीनं महिला खेळाडूंचा खेळ सुद्धा तितकाच प्राईम टाईमसाठी सुटेबल आहे हे दाखवून दिलंय. आज जेव्हा आपण टेनिस पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये विविधतेचं, लिंग समानतेचं प्रतिनिधित्व दिसतं आणि त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणात विल्यम्स भगिनींनाच जातं. व्हीनसनं तर टेनिसमध्ये महिलांना समान बक्षीस रक्कम मिळावी यासाठी महत्त्वाचा लढा दिला होता. टेनिसच्या आधीच्या पिढीमध्ये बिली जीन किंग, मार्टिना नवरातिलोव्हा अशा महिलांनी ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये समान वेतन किंवा समान बक्षीस मिळावं यासाठी प्रयत्न केले. पण तरीसुद्धा 21व्या शतकातल्या पहिल्या दशकाच्या मध्यापर्यंत फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये पुरुषांना महिलांपेक्षा जास्त रकमेचं बक्षीस दिलं जायचं. व्हीनसनं 2006 साली विम्बल्डनमधल्या या असमानतेविषयी एक लेख लिहिला होता, ज्याची लगेचच दखल घेतली गेली आणि पुढच्या वर्षी विम्बल्डननं आणि मग फ्रेंच ओपननं सुद्धा समान वेतनाला मंजुरी दिली. आज समान वेतन हा मुद्दा टेनिसपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. खेळाच्या पलीकडे इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा महिलांचं समान योगदान आणि समान वेतन यासाठीच्या लढ्याचं व्हीनस सुद्धा एक प्रतीक बनलेली आहे. त्या दोघींनी महिलांच्या खेळाला 21व्या शतकातलं नवं रूप दिलं. आजही अनेक खेळांमध्ये पुरुष खेळाडूंना जास्त प्रसिद्धी, जास्त ब्रँड ऑफर्स मिळतात. भारतात क्रिकेटसारखा खेळ लोकप्रिय असून सुद्धा तिथेही ही दरी जाणवते. पण मग महिलांचा खेळ तितकाच ताकदीचा, तितकाच रोमांचक आहे आणि मार्केटिंगच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आहे. हे आधी बिली जीन किंगपासून स्टेफी ग्राफपर्यंत अनेकांनी वारंवार दाखवून दिलं होतं आणि सेरेना आणि व्हीनसनं तोच वारसा आणखी पुढे नेला, 21व्या शतकात आणला. या शतकाच्या सुरुवातीला जगभरात महिला खेळाडूंची लक्षवेधक कामगिरी झाली आहे. अगदी भारतामध्ये सुद्धा सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कोम, अंजू बॉबी जॉर्ज, PV सिंधू, निखत झरीन, दिव्या देशमुख किंवा विश्वचषक जिंकणाऱ्या आपल्या महिला क्रिकेटर्स यांची वाटचाल पाहायला मिळाली. या सगळ्या क्रांतीची ठिणगी तेवत ठेवण्याचं काम व्हीनस आणि सेरेनासारख्या खेळाडूंनी केलेलं आहे. अलीकडचीच आणखीन एक घटना आहे.
माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हा हिचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळी मारियाबद्दल बोलण्यासाठी, तिला हॉल ऑफ फेममध्ये दाखल केलं जातं ह्याची घोषणा करण्यासाठी सेरेनाला खास आमंत्रण देण्यात आलं होतं. आणि दोघी खेळत होत्या त्यावेळेला खरं तर या दोघींमध्ये विस्तवसुद्धा जात नसे. पण आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले. दोघी फ्रेंड्स झाल्यात आणि म्हणूनच त्या दिवशी सेरेना मारियाबद्दल अगदी भरभरून बोलली. सेरेनाची ही हळवी बाजू दाखवणारा तो एक क्षण होता. खरं तर इतक्या मोठ्या कालखंडात काही वेळा कोर्टवरती आपल्या वागणुकीमुळे सेरेना आणि व्हीनस वादात सुद्धा सापडल्या. पण त्याचं फारसं सावट त्यांच्या खेळावरती आणि त्यांच्या फॅन फॉलोईंगवरती पडलं नाही. वैयक्तिक आयुष्यामध्ये सावत्र बहिणीचा खून होणं, आईवडिलांचं सेपरेशन अशा गोष्टींना सुद्धा त्यांनी तोंड दिलंय. सेरेनानं पुढे 2017मध्ये तिच्या मुलीला जन्म दिला तेव्हा तिच्या जीवाला धोका पोहोचला होता. पण त्यातनं सुद्धा सेरेना सावरली आणि खेळत राहिली. खेळाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांनाच प्रेरणा देणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोघींचा समावेश केला जातो तो उगाच नाही. सेरेनाची हळवी बाजू दाखवणारा तो एक क्षण होता आणि महिला टेनिसमधलं सिस्टरहूड दाखवणारा सुद्धा. खरं तर महिला खेळाडूंचा विचार करताना अनेकदा त्या कशा दिसतात किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये कोण आहे किंवा त्यांची फॅशन कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा होते. पण त्या पलीकडे जाऊन त्या खेळाडू आहेत आणि खेळाडूंच्याही पलीकडे त्या माणूस आहेत. या गोष्टींचा विचार करण्याची सवय सेरेना आणि व्हीनसनं जगाला लावलेली आहे.